टी न्यूज महाराष्ट्र असेल किंवा एस टी न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस असेल, या दोन यूट्यूबच्या माध्यमातून आपण बोल मतदाता बोल हे सदर चालू केलेलं आहे. आणि त्या अंतर्गत आपण पारनेर सर्कलचं जे मतदारसंघाचा आपण दौरा करत आहोत. तर मग या मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून कोणाला मतदान करणार ते मतदारशी संवाद साधणार आहोत. चला तर मग आता आपण मतदारशी संवाद साधूया. राम राम. काय म्हणतं तुमचं जिल्हा परिषदचं पारनेर सर्कल काय म्हणतं, पारनेर गण काय म्हणतो, तुमची धनगर पिंपरी काय म्हणते, तुमचं यंदाचं मतदान कोणाला राहणार आहे? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष का वंचित बहुजन आघाडी का नोटाला कोणाला मतदान करणार दादा तुम्ही? भाजपला का हो दादा? भाजपनं कामं भरपूर केले ना आमचे. तुमचे कामं भरपूर केले. काय कामं केली तुम्ही? कामं रस्त्याचे हे मोठाले मंदिराला हे दिलेत, सभा मंडप दिलेत. असं आहे का? म्हणून कामं तुमच्या गावाला सभा मंडप झाले म्हणून तुम्ही हे चालू आहे. घरकुलं दिले ते गावात. असं आहे का? म्हणून तुमचं मतदान भाजपला. काय म्हणते तुमची पारनेरची हवा काय म्हणते? पारनेर जिल्हा परिषदची हवा काय म्हणते? धनगर पिंपरी काय म्हणते? तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष, नोटा? भाजपला का हो दादा? आमची कामं भरपूर केली. तुमचे कामं भरपूर केले त्याच्यामुळे तुम्ही भाजपच्या मागे. धन्यवाद दादा. काय म्हणते पारनेर सर्कलची हवा काय म्हणते? तुमच्या धनगर पिंपरीची हवा काय म्हणते? धनगर पिंपरीची हवा भाजपला मतदान होणार. भाजपला मतदान होणार. भाजपला का हो बाबा? भाजप त्याचे उमेदवार आहे ना खांडेकर. असं आहे का? त्याला स्वतः पैसे करतो आमचा 5 रस्ता नीट केला. अच्छा, 5 रस्ता सुनील खांडेकरनं हे केला. हे सुनील खांडेकर कोण आहे? आमची पुतणी. असं आहे का? म्हणजे तू स्वतः लढण्याची इच्छुक आहे भाजपकडून? अच्छा, पण तो पंचायत समिती गण लागणार आहे का जिल्हा परिषद लागणार आहे? पंचायत समितीला का? म्हणून तुम्ही भाजपला मतदान. धन्यवाद. काय म्हणते तुमची पारनेर सर्कलची हवा काय म्हणते? पारनेर जिल्हा परिषद काय म्हणतं? चांगलं आहे का? धनगर पिंपरी काय म्हणते? तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष का तुम्ही स्वतः निवडणूक लढणार? राष्ट्रवादीमध्ये सुद्धा 2 राष्ट्रवादी आहे. एक शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे आणि एक अजित दादाजी राष्ट्रवादी. तुम्ही कोणत्या राष्ट्रवादी? शरदचंद्रजी पवारला का हो? तुम्ही सत्ताधाऱ्यावर नाराज आहेत का? सत्ताधाऱ्यावर नाराज आहेत का तुम्ही? काय ढोंगेपणा चाललाय नाही. ढोंगेपणा लावला. काय कोणते महत्वाचे निर्णय काय नाही. 10 वर्ष झाले आमदार आहे. आमदार 2 किलो रस्ता होईना नाही. रस्ता 2 किलोमीटर. हा खरे राव, हे रस्ता व्हायना. खरे हे खरे ते रस्ता जायला नाही. मग पण जर समजा रस्ता झाला तर मग रस्ता करणाऱ्याला मतदान करणार का तुम्ही? आज ते नारळ फोडून सुरू करणार असतील का? त्याला मतदान करू आपण. नाही. आता बोलता काही लोक तर म्हणले नारळ इतके फोडले की इथून तिथून नारळाची गंज झाली असते. नारळ म्हणजे 2-3 आयसर भरतील तास नारळ फोडल्या लोक तेही म्हणतात ना. मग त्याच्यामुळे म्हणतो आम्ही कसं की तुम्ही कमीत कमी तुम्हाला मग असं म्हणतं की जे रोडचं नारळ फोडणं आता बंद झालं, नुसतं डायरेक्ट खडे आणून रोडचं काम सुरू करून त्याला काम करायला पाहिजे काहीतरी. म्हणजे तुम्हाला कामवाल्याला तुम्ही मतदान करणार. कामावर धन्यवाद. ओके दादा. तुमच्या पारनेर सर्कलची हवा काय म्हणते? तुमचे धनगर पिंपरी काय म्हणतं? तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष, नोटा? कोणाला मतदान राहणार आहे? भाजपला का हो दादा? भाजपला कशामुळे? सगळे खालीवरती सत्ता चालू म्हणून तुम्ही भाजपकडे. धन्यवाद. काय म्हणते तुमची हवा काय म्हणते? तुमच्या धनगर पिंपरीची हवा काय म्हणते? पारनेर सर्कलची हवा काय म्हणते? पारनेर गणाची हवा काय म्हणते? हवा बरी राहील. पण तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी? भाजपला कशामुळे होता? भावना भाजपवर. भावना तुमची वर बसून खाली त्याची सत्ता असल्यामुळे तुमची भावना त्याच्याकडे. बरोबर आहे का? त्याच्यामुळे तुम्ही भाजप. धन्यवाद. काय म्हणता बाबा? तुम्ही काय म्हणता? काय म्हणते तुमची हवा काय म्हणते? इकडे तुमच्या धनगर पिंपरीची हवा काय म्हणते? जी पारनेर सर्कलची हवा काय म्हणते? तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष का नोटा? का तुम्ही स्वतः निवडणूक लढिता बाबा? भाजपला कशामुळे बाबा? वरून खाली सत्ता त्याची निवडून देऊन काय उपयोग होणार? यायला निवडून दिलं तर काम व्हायला ना. असं आहे का? कशी कामं करते मग ते आणणार याला कामं देणार नाही. ते देणार नाही. मग त्याच्यामुळे तुम्ही भाजपला कामं केली. कामं केली.
ते काय काय काम केले बाबा सांगा बरं तुम्ही. घरकुलाची कामं केले, अच्छा पगारी लावले आम्हाला, पगारी. लाडक्या बहिणी पैसे दिले, अच्छा बाजू काय देते अच्छा अनुदान इतकं दिलं, विमा दी हे दी. अच्छा पण विम्यासाठी जरा थोडीशी परेशानी बी झाले लोक तिला बाबा होतं ते परेशान झाले मग त्याच्यामुळे काही लोकांची नाराजी मग तुम्ही नाराज नाही आम्ही तुम्हाला नाही नाराज. हा? तुम्ही नाराज नाही तुम्हाला लय योजना भेटला म्हणून तुम्ही खुश आहेत म्हणून तुम्ही भाजपच्या मागे धन्यवाद बाबा. हवा पारनेर सर्कलची हवा काय म्हणती, धनगर पिंपरीची हवा काय म्हणती, तुझं तरुणाचं हे मतदान कोणाला राहणार आहे, शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष वंचित बहुजन आघाडी का तू स्वतः निवडणूक लढवणार मित्र. स्वतः सुनील खांडेकर यांना झालेलं डिक्लेअर. असं आहे का तर म्हणजे गावातला माणूस आमच्या गावातला माणूस आहे मग मग पण सुनील भाऊ जिल्हा परिषद लढणार आहे का गाण्यातून, हं? पंचायत समिती खाली पंचायत समिती लढणार आहे का वर डोंगरे. असं आहे का हा म्हणून तुमचं मतदान भाजपला समजा. हा भाजपला. हं? हो धन्यवाद मित्र. भाऊ राम राम. काय म्हणते पारनेर सर्कल जिल्हा परिषदेची हवा काय म्हणते, तुमच्या धनगर पिंपरीची हवा काय म्हणते, तुमचं मतदान कोणाला राहणार आहे, शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी अपक्ष का तुम्ही स्वतः निवडणूक लढिता. आम्ही स्वतः लढलो, स्वतः लढणार आहे गाण्यातून लढणार आहे का जिल्हा परिषदला लढणार आहे, जिल्हा परिषदला लढणार आहे का स्वतः उमेदवार राहणार आहे का तुम्ही. धन्यवाद दादा. अपक्ष लढणार आहे का पक्का ना. मग राम राम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मग ते हवा तुमच्या पारनेर जिल्हा परिषद सर्कलची हवा काय म्हणते, तुमचं मतदान यंदा कोणाला राहणार आहे, शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष नोटा वंचित बहुजन आघाडी कोणाला मतदान करणार दादा तुम्ही. करून आपलं जरा शिवसेना पण शिवसेनामध्ये बी दोन आहे दादा, एक शिंदे सेना आहे एक उभाटा आहे. म्हणजे बाळासाहेब सेना म्हणजे उभाटा कोणत्या शिंदे सेनेला करणार बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब म्हणजे उभाटाला तुम्ही मतदान करणार. धन्यवाद दादा. म्हणजे तुमच्या पारनेर सर्कलची हवा काय म्हणते, पारनेर गणाची हवा काय म्हणते, धनगर पिंपरीची हवा काय म्हणते, तुमचं यंदाचं मतदान जिल्हा परिषदचं कोणाला राहणार आहे, शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष वंचित बहुजन आघाडी का नोटा कोणाला मतदान करणार दादा तुम्ही. आम्ही मतदान करणार जे शेतकऱ्याच्या मालाला भाव देईल, अच्छा सोयाबीनला भाव देईन, कापसाला भाव देईन, जे ऊसाचे रस्ते व्यवस्थित नाहीये, अच्छा म्हणजे शेती रस्त्याला जे प्राधान्य देईल प्राधान्य देईन त्याला आपलं मतदान राहणार. अच्छा म्हणजे थोडक्यात तुमचं मतदान विकासाला राहणार. हा? तुम्ही शेतकरी आहे का राजकारणी दादा. आणि शेतकरी आम्ही शेतकरी प्युअर शेतकरी. अच्छा त्याच्या कर्जमाफी झाली पाहिजे. कर्जमाफी झाली म्हणजे थोडक्यात शेतीचे प्रश्न आणि शेतीच्या विषयी शेतीमालाचा भाव आणि कर्जमाफी आणि शेतीला दळणवळणाचे रस्ते ज्याला तो प्राधान्य देईल त्याला तुम्ही मतदान करणार. धन्यवाद दादा. राम राम. काय म्हणते पारनेर सर्कलची हवा काय म्हणते, त्याच्यानंतर पारनेर गणाची हवा काय म्हणते, तुमच्या धनगर पिंपरीची हवा काय म्हणते, तुझं मतदान कोणाला राहणार, शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष वंचित बहुजन आघाडी का स्वतःच निवडणूक लढवणार मित्रा तू. सध्या असं झालेलं पारनेर सर्कलचं प्रत्येक वेळेस आयात उमेदवार. अच्छा प्रॉब्लेमचे उमेदवारांनी काय करा. अच्छा आणि ते जो येतो 5 वर्ष इलेक्शन लढतो निघून जातो. बर. गावाच्या समस्या माहीत नसत्या, रस्त्याच्या समस्या माहीत नसत्या, लाईटची समस्या. आता गावात बस येत नाही, शाळेची मुलं राहते आमच्या गावात, मुली जातात, त्या अनेक समस्या आहे. अच्छा आणि आता उमेदवार म्हणलं की आमच्या गावातून बी आहे. अच्छा सुनील भाऊ खांडेकर, अच्छा संजू बाबा जाधव आहे, इच्छुक अनेक आहे. अच्छा पण पक्ष ज्याला संधी देईन तो जातात. मग तुम्ही कोणा पक्षाच्या मागे राहणार नाही. हे तर आता तुमच्या गावात उमेदवार. आम्ही पक्षाच्या मागे हा, नाही, ते जो माझं गावाच्या हितासाठी राहीन आम्ही त्याच्या पाठीमागे. धन्यवाद मित्र. राम काय म्हणते हवा काय म्हणते, पारनेर सर्कलची हवा काय म्हणते, पारनेर गणाची हवा काय म्हणते, तुमच्या धनगर पिंपरीचं वातावरण काय म्हणते, तुमचं मतदान कोणाला राहणार आहे, शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष नोटा का तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार. सांगतोय कसं मला वैयक्तिक हा? पण मतदान तर करणार असाल ना. मतदान करू पण ते रिकमेंड विरोधात रिकाम्या राहण्याचा विषय नाही. लोकशाही आहे, लोकशाही आहे त्याच्यानंतर हे होऊन जातंय. विकास करून म्हणजे थोडक्यात मग असं बोला ना तुम्ही, जो कोणी उमेदवार तुम्हाला विकासाचा शब्द देईल, गावाच्या तुमच्या पानधन रस्ते असेल, शेतीमालाचा भावाचा प्रश्न असेल, रोडचा प्रश्न असेल, रोडच्या प्रश्नाला विकास देईल, गल्लीच्या दिल्लीच्या जे चाललंय, त्या वातावरणाला जे सहकार्य करेल त्याला तुमचं मतदान आहे असं म्हणा ना. हा? मग ते उमेदवार कोणत्या का पक्षाचा असेल, बरोबर ना. हा? मग त्याला तर मतदान करणार ना तुम्ही. धन्यवाद. काय म्हणते तुमच्या पारनेर सर्कलची हवा काय म्हणते. आमची हवा चांगली चालणार आहे. तुमची हवा चांगली चालणार.
मग तुमचं यंदाचं मतदान जिल्हा परिषदचं कोणाला राहणार? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष का स्वतः निवडणूक लढवणार? स्वतः निवडणूक स्वतः निवडणूक आहे. पण जिल्हा परिषद लढवणार का पंचायत समिती? पंचायत समिती पंचायत समिती लढणार. हा. तुम्ही स्वतः लढणार? स्वतः लढणार. म्हणजे मग अपक्ष लढणार का कोणा पक्ष? अपक्ष लढणार. अपक्ष लढणार. हा. 100%. 100%. धन्यवाद. तुमच्या पार्लर जिल्हा परिषद सर्कलची हवा काय म्हणते? पार्लर गणाची हवा काय म्हणते? धनगर पिपरी काय म्हणतं? तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष, नोटा, कोणाला मतदान राहणार? आम्ही कोणत्याही पक्षाचा विचार केला जाणार नाही. जे वैयक्तिक आमच्या गावासाठी किंवा गावातल्या तरुणांसाठी, विद्यार्थ्यासाठी, रस्त्यासाठी, लाईटीचा असेल प्रश्न, अनेक जे प्रश्नासाठी जो आमच्या सहवासात आहे आणि आमचे काम करण्यासाठी तो नेहमी तत्पर असतो, अशा व्यक्तीचा विचार करूनच आम्ही त्याला मतदान करणार म्हणजे आहे. तुम्ही पक्ष पाहणार नाही. पक्ष पाहणार नाही, व्यक्ती पाहणार. फक्त व्यक्ती पाहणार आणि तो बी कामाचा कामाचा जो कोणी व्यक्ती पाहणार. तुम्हाला शब्द देईल, काम करेल, काम त्या करेन, व्यक्तीला- आमच्या सोबत राहील. कधी केव्हाही ज्या त्या टायमाला आम्ही त्याला कॉल करू किंवा आमची समस्या सांगू, ते नाही, ऐकून म्हणजे घेण्याची अडचणीत क्षमता अडचणीत अडचणीच्या असताना काळामध्ये धावून येणारा येणारा माणसाला अशा आपण व्यक्तीला हे कर. त्याला पाहणार. धन्यवाद. कोणत्याही पक्षाशी आम्हाला काही देणं घेणं नाही. हे वैयक्तिक फक्त कोणते जो आता स्थानिक आमचे बरेचसे इच्छुक आहे, अच्छा, त्यापैकी आमच्या सानिध्यात कोण आहे, आमच्या कामकाजात कोण आहे, अच्छा. याचा विचार करून आम्ही तुमच्या कामाला मतदान कोण करू. येणार करणार काम मतदान करणार? बस. धन्यवाद दादा. तुम्ही बोला. तुमचं पार्लर सर्कल काय म्हणतं? त्या पार्लर गण काय म्हणतो? तुमची धनगर पिपरी काय म्हणते? तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष, वंचित बहुजन आघाडी का नोटा? कोणाला मतदान करणार तुम्ही? स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देणार. स्थानिक उमेदवाराला प्राधान्य राहील. स्थानिक उमेदवाराला म्हणजे तुमचा स्थानिक उमेदवार हा पंचायत समितीचा आहे का जिल्हा परिषदचा आहे? कोणता आहे नेमका? आमच्याला सध्या आता हे पंचायत समितीचं तर आहेच, पण आता जिल्हा परिषदला जो स्थानिक म्हणजे आपल्या मत याच्यातला सर्कल मधला जो उमेदवार राहील त्याला प्राधान्य दिलं जाईल. अच्छा, म्हणजे तुमचं स्थानिक म्हणजे नेमका स्थानिक कोणता? नाही, ते नाव नाही सांगू शकत. नाही, नेमका स्थानिक म्हणजे तुमच्या गावचा का तुमच्या सर्कल पार्लर अंतर्गत असावा सर्कलचा का? बी असला तरी चालतो, फक्त आता विकास करणारा पाहिजे. विकास आता करणारा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, रस्त्याने येताना किती अडचण आहे, हा. डिलिव्हरीचे पेशंट येते. लेकरं असतात, लेकरं. नंबर 2चं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे धनगर पिंपरीचं. अच्छा. आतापर्यंत समजा नाही रस्ता झाला ना, रस्ता व्हायला पाहिजे होता ना ते. अच्छा, सगळ्यात मोठी समस्या ती आहे. अच्छा. लेकरं बाळाचं शिक्षण असेल ते किंवा दळणवळणाची साधनं असेल शेतकऱ्याला धनगर किंवा तुम्हाला- पिंपरीमधून 90% मुलं मसोरी शाळेला आहे, अच्छा, बाहेर आंबडला जाते, ते अच्छा. जाण्यासाठी रस्ता नाही. अच्छा. त्याने ते मग ज्येष्ठ असेल, तरुण असेल, सगळ्याला जाण्या येण्यासाठी सर्वांसाठी रस्ता पाहिजे. हो, जो मेन कोणी- रस्ता आहे. मुख्यतः म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की दळणवळणाची साधनं असेल, मग ते गावाचा रस्ता असेल, पांधन रस्ता असेल, शेतीच्या संदर्भात काय रस्ते असतील त्या रस्त्याला प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराला मतदान देणारा मग तू कोणता का असा? कोणता का असा धन्यवाद दादा. पक्षाशी काही घेणं नाही. पक्षाशी काही घेण देण नाही. काय म्हणते पार्लर सर्कलची हवा काय म्हणते? पार्लर गाण्याची हवा काय म्हणते? तुमचं धनगर पिपरी काय म्हणतं? तुमचं मतदान यंदाचं मतदान जिल्हा परिषद कोणाला राहणार आहे? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष, वंचित बहुजन आघाडी का स्वतः निवडणूक लढायची तयारी केली? नेमकं काय आहे तुमच्या मनात? उमेदवार जाहीर साधा घालून याचं निश्चित केला जाईल. आणखी उमेदवाराची यादी जाहीर नाही झाली. कोणता उमेदवार आणखी काम आहे. अच्छा, अंधित गाव आहे म्हणजे पक्षात म्हणजे कोणत्याच पक्षाचं कोणता उमेदवार पण तुमचं आणखी सिद्ध झालं नाही. आपण अगदी बरोबर बोलतो. उमेदवाराचं नावच घेत नाही. पक्ष मत तुमचं मतदान कोणा पक्षाला राहणार? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष, नोटा, कोणाला मतदान करणार तुम्ही? हेच म्हणतोय ना. बाहेर गावात इकडं आम्ही जो उमेदवार आहे पक्ष बघणार नाही. उमेदवाराला बघून मतदान करणार, पक्षाला नाही करणार. एखाद्या उमेदवार पक्षानं जर थर्ड क्लास उमेदवार केला त्याला कसं काय मतदान करणार? म्हणजे तुम्ही चांगला उमेदवार कोण मतदान करणार? पक्ष असो अपक्ष असो. आणि राहिली पक्ष ना अपक्षाचे बात, कोणता पक्ष कुंकून निवडून द्यायला कुंकड जाऊ शकतो याच्यावर पक्षावर काय बोलत माझा अर्थ आहे. अच्छा. म्हणजे माणूस बघून मतदान करणार. हो, कारण की पक्षाला जर निवडून दिलं इकडचं सीट तिकडे चाललं जातं आणि तिकडे इकडे जातं, त्याला मग पक्ष राहिला नाही ना. म्हणजे पलटी मारते तिकडून तिकडे म्हणजे म्हणून त्या माणसाला माणूस बघून मतदान करणार. त्यावेळेस आमच्या सर्कल मध्ये कोण आहे त्याला बघून मतदान करणार आमचं. धन्यवाद. मतदान तर करणार असेल ना, काही नाराज आहे? मतदान बी नाही करायचं. नाही करायचं. कशामुळे आई? करायचं काय झालंय काय नेमकं? आईला काय झालं? आमचे रोड कसं आहे? रोड कसा आहे म्हणून आई नाराज आहे. जर समजा बरं मला सांगा काय हरकत, जर समजा एखाद्यानं सांगितलं की मी रोड करून देतो, मग मतदान करणार का?
करणार ना? आई बोलली जे रस्त्याचे गल्लीचे रोड करून देईन त्याला मतदान करणार. धन्यवाद आई. अरे काय म्हणतं वातावरण, काय म्हणतं तुमचं पारनेर सर्कलचं, तुमचं दहीपुरी घराचं वातावरण काय, आपलं धनगर पिंपरीचं वातावरण काय म्हणतं? तुमचं मतदान कोणाकडे राहणार आहे? शिवसेनेला, भाजपला, काय कोणाकडे राहणार आहे तुमचं मतदान? कोणाला तरी म्हणजे नेमकं कोणाला आहे? जो चांगला विकास करेल नाही, त्याला पण देऊ ते मला. हा, कशाला नेमकं कोणीकडे, तुमचा कल कोणीकडे राहणार आहे? तुम्ही जे सांगता शेवटी कसं लोकशाही त्याला अधिकार सध्या भाजपकडे आहे. पगार बिगार चालू आहे का? हा? म्हणून तिकडे आहे का? धन्यवाद. धन्यवाद आई. काय म्हणते तुमची पारनेर सर्कलची हवा काय म्हणते? तुमची पारनेर गणाची हवा काय म्हणते? धनगर पिंपरी काय म्हणतं? तुमचं मतदान कोणाला राहणार भाऊ? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष, नोटा, वंचित बहुजन आघाडी, का स्वतःच निवडणूक लढायच्या तयारीत झाला तुम्ही? हे बघा, धनगर पिंपरी हे गाव 100% संपूर्ण बागायत गाव आहे. बर, बागायतदार गाव आहे. हा, आणि त्यानंतर संपूर्ण 80% क्षेत्र ऊसाचं आहे. बर, जो ऊसाचे प्रश्न सोडू शकतो, अच्छा, सक्षम माणूस आहे, हा. त्या माणसाला मतदान करू आहे. म्हणजे आता ऊसाचे प्रश्न म्हणजे तिथे 2 ते 3 प्रश्न ते एक आमच्या हिशोबाने जे आम्हाला कळतं ऐकून घ्या. हार्वेस्टिंग करणं आणि ऐकून घ्या, ऊस म्हणजे ऊस तोडण्यापासून मग ते रस्त्याचे काम असतील, वीस नेण्याचं काम असेल, नाही, बिल देणं काम ऐका असेल. ना तुम्ही. हम्म. रस्ता आज होणार आहे का? हे नुसतं बोलून हा म्हणण्यात मजा नाही. आज ऊस तुटन का हे महत्वाचं. थोडक्यात रस्ता आज हा म्हणणार तुम्हाला असं म्हणायचं की प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस तुटला पाहिजे, आज कारखान्याला रोजी गेला तुटला पाहिजे, पाहिजे, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. हा ना. म्हणजे थोडक्यात इलेक्शन लागायच्या अगोदर शेतकऱ्याचा ऊस अगोदर गेला पाहिजे, नाही, पैसा लागला पाहिजे. पैशाचं नाही, अगोदर हार्वेस्टिंग होणं महत्वाचं. अच्छा, तर जो कोणी सक्षम माणूस सहकार्य त्याला करू शकतो त्याला मतदान होऊ शकतं. मग तो कोणत्या का पक्षाचा असा? कोणत्या पक्षाचा असो. धन्यवाद दादा. जे विकासाला प्राधान्य म्हणजे आपल्या पारनेर सर्कल मध्ये जे उमेदवाराचा विषय नाही इथं, पण ज्या सामाजिक किंवा मूलभूत सुविधा आहे त्या भेटणं गरजेचे आहे. अच्छा. जसा ऊसाचा प्रश्न येतो, पाणी प्रश्न येतो, रस्त्याचा प्रश्न येतो, याच्यामध्ये की समजा सगळ्या गोष्टी धरून की समजा शेतकऱ्याच्या हिताचं जर समजा एखादं काम होत असेल, त्या उमेदवाराला पारनेर सर्कल जिल्हा परिषद की उमेदवार त्या पद्धतीचा आणि पुन्हा सुशिक्षित उमेदवार या गोष्टीकडं शेतकरी वर्ग किंवा इतर बी सामाजिक जे लोक असतील का ते प्राधान्य देतील. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की उमेदवार सुशिक्षित असावा, सुशिक्षित आणि असावा. त्याला दळणवळणाच्या मार्गाचा प्रश्न इंटरेस्ट असावा, शेतकऱ्याच्या ऊसाच्या प्रश्नाबद्दल इंटरेस्ट असावा, हो, बरोबर. तर तिच्यात ती धमक असावी धमक असं असावी. तुम्हाला म्हणायचं. हो, बरोबर आणि त्या आहे. उमेदवाराला तुम्ही निवडून द्या. हो, बरोबर आहे. धन्यवाद. तुमच्या पारनेर सर्कलची हवा काची? भाजपची हवा आहे. हा? भाजपची भाजपची हवा आहे. त्यांनी कामं केली, सरकार रस्ते गेले, लाडकी बहीण गेली. असं आहे का? म्हणून तुमचं भाजपकडे मत आहे. हा, मत नाही, भाजपचं मत नाही. असं आहे का? धन्यवाद. धन्यवाद.